मनासारखी वधू किंवा वर मिळत नाहीत, वैवाहिक समस्या आहेत, मनोकामना पूर्ण होत नाहीत, यासाठी अधिक ज्येष्ठ महिना पूजाविधी भाग 2 मध्ये आपण उपाय पाहणार आहोत. अधिक ज्येष्ठ महिना पूजाविधी भाग 1 मध्ये आपण पैशाच्या अडचणीवर मात करण्यासाठी विष्णू पूजा कशी करायची ते पाहिले. अधिक ज्येष्ठ महिन्यातील दर सोमवारी सकाळी घरातील देवपूजा करून मगच ज्या देवळात काळ्या दगडाचे शिवलिंग आहे त्या मंदिरात जाऊन पूजा करायची आहे. तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यात दूध, केशर आणि मध चांगले मिक्स करून घ्या. या मिश्रणाचा शिवलिंगावर ओम नमः शिवाय मंत्र जप करत हळूहळू अभिषेक करायचा आहे. शिवलिंगाला पांढरे भस्म लावून त्याच हाताने तेच भस्म स्वतःच्या कपाळावर लावणे. 21 बेलपत्र आणि 12 सफेद फूल वाहणे. त्यावर एक लाल गुलाबाचं फूल वाहणे. मातीच्या दिव्यात तूप टाकून दिवा ओवाळणे. धूप दाखवणे. एक नारळ गाऱ्हाणे घालून शिवलिंगावर ठेवणे. नैवेद्यासाठी खडी साखर ठेवणे. दोन्ही हाताची 10 बोटे शिवलिंगाला लावून कपाळ सुद्धा शिवलिंगाला लावून 21 वेळा ओम नमः शिवाय मंत्र म्हणावे. शिवलिंगासमोर बसून एक चित्ताने तुम्हाला जे हवे आहे ते शिवलिंगाला सांगणे. नंतर गाईला खायला घालणे. सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली मातीचा दिवा लावणे. 4 सोमवारी ही पूजा करायची आहे. शक्यतो पांढरेच कपडे 4 सोमवारी घालावेत. दिवसभरात जेव्हा जमेल तेव्हा ओम नमः शिवाय मंत्र जप करावा. प्रत्येक कामात अडचणी येतात. विचित्र घटना घडत आहे. कर्जमुक्ती आणि मंगळदोष कमी करण्यासाठी पुढील भाग 3 मध्ये आपण उपाय पाहणार आहेत. भेटूया पुढील भागात.